जगति भारत अभ्युत्थानाम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे. जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल, जेव्हा जेव्हा धर्म वाढेल, तेव्हा तेव्हा सज्जनांच्या रक्षणासाठी, दुष्टांच्या संहारासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगानुयुगे जन्म घेईन. अशीच काहीशी परिस्थिती जेव्हा या महाराष्ट्रात निर्माण झाली, आणि हाच अंधकार दूर करण्यासाठी एका युगपुरुषाने जन्म घेतला. याच युगपुरुषाच्या पराक्रमाची, सामर्थ्याची आणि स्वराज्य स्थापनेची लहानशी गाथा महाराष्ट्राचा सुखाने नांदत असताना एक दुष्ट कालयवनाची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर. महाराष्ट्र परकीय स्वारांच्या काचेखाली मरडला जातो. अपहरण, अपमान, जुलूम, जबरदस्ती, अन्याय, अत्याचार, मंदिरांची तोडफोड, स्त्रियांची, धनधान्यांची लुटालूट थांबत नव्हती. जेव्हा आपल्याच घरात गोठ्यातली गाय आणि घरातील माय असुरक्षित होते, तेव्हा घरातलाच अंधकार मनात घर करून बसतो. अशा वेळी साधू, संत, लहान, थोर, लेकी, बाळी अवघा महाराष्ट्र देवाला गाराणं घालतो. अरे जेजुरीच्या खंडोबा, पंढरपूरच्या खंडोबा, तुळजापूरच्या भवानी आई, दार उघड, दार उघड आई, दार उघड. अरे येकोट येकोट सदानंदाचा हार. सरते शेवटी देवानं गाराणं ऐकलंच. सोळाव्या शतकातील तो काळ. मुघलांचं राज्य वाढत होतं. मोगलाईनं कहर केला होता. अशा बिकट स्थितीत फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 रोजी रयतेचा जाणता राजा किल्ले शिवनेरीवर जिजाऊंच्या उदरी जन्मास आला. नाव ठेवलं शिवाजी.
बालवयापासूनच शिवबांना मासाहेब जिजाऊंनी रामायण महाभारतासारख्या गोष्टी सांगायला सुरुवात केली, ज्यामधून धर्म अधर्म सत्य असत्य न्याय अन्याय यातील फरक शिवबांना समजू लागला. तसेच शस्त्रास्त्र व शास्त्र या शिक्षणासाठी शहाजी राजांनी अनेक कर्तबगार माणसे नेमली, जसे की दादोजी कोंडदेव, बाळकृष्ण पंत, रघुनाथ पंत, शामराज पंत अशा अनेक कर्तबगार माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज बालवयापासूनच घडू लागले. तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी, तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी. करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती, करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती. तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी, करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती. राजमाता जिजाऊंनीच तयार केलं शिवबाला, वज्राहून टणक केलं मोगल साम्राज्य विरोधात उभं राहण्यासाठी. जिजाबाई संस्कार रूपी बलशाली कवच बाल शिवाजीला घालीत होत्या. हुजूरा आऊ साहेब आपण काळजीत दिसताय. आम्हाला चिंता वाटते आमच्या रयतेची. परकीयांच्या आक्रमणांनी हवालदिल झालेल्या जनतेला बघून बेचैन आहोत आम्ही. कपटी कारस्थानी मोगलांच्या अत्याचाराला बळी पडलेल्या दीन दुबळ्या गोर गरीब बाय बापडांच्या किंकाळ्या ऐकून बेचैन झालोत आम्ही. शुभा मनाला चैन नाही आमच्या. आऊ साहेब आपली बेचैनी आम्ही दूर करणार, नक्की करणार. यावर उपाय स्वराज्य, हिंदवी स्वराज्य. शाबास शुभा, इथल्या प्रत्येक मराठी माणसाचे मस्तक उन्नत करा. यशाचा गुलाल स्वराज्याच्या असं म्हणतात उधळू द्या. यशस्वी व्हा, यशस्वी व्हा शुभा, यशस्वी भव. जय भवानी. बाबा बाबा मेरी असली बाजू तो तू है तानाजी. लोग वसीयत में बहुत सारी चीजें छोड़ के जाते हैं, मैं तेरे लिए कर्ज छोड़ के जा रहा हूं, इस बेटे की आजादी. तानिया हर हर महादेव. चमके सितारे देखो हमारे शत्रु तो सारे हारे. जय हो हम वो सिपाही जो है सदा ही रूप शिवा का धारे. जय हो आज अंधेरे छटे हैं, कम हुए हैं घटे हैं. कल जो दुश्मन यहाँ थे आज पीछे हटे हैं. गाती ये धरती है, गाता ये अंबर है, गाती है सारी हवा. तेरे मन में शिवा, मेरे मन में शिवा, सांसों में शिवा, प्राणों में शिवा, हर घड़ी में शिवा, हर दिशा में शिवा. आज पूजा हुआ है. जय जय शिवा. तेरे मन में शिवा, मेरे मन में शिवा, सांसों में शिवा, प्राणों में शिवा, हर घड़ी में शिवा, हर दिशा में शिवा. आज पूजा हुआ है. जय जय शिवा. तेरे मन में शिवा.
नेतृत्व कधीच साम्राज्य उभे करू शकत नाही. त्यासाठी तशी कर्तबगार माणसे, निष्ठावन मावळे घडवावे लागतात. शिवरायांनी असे सवंगडी त्या वयापासूनच पारखायला सुरुवात केली. तानाजी मालुसुरे, सूर्याजी मालुसुरे, यसाजी कंक, सूर्याजी काकडे, बाजीचे देव आणि अशा अनेक सवंगड्यासमोर शिवबांनी शपथ घेतली स्वराज्याची, शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची. आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून राष्ट्रभावनेचे संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत. स्वराज्य स्थापन करीत आहोत. यात तू आम्हास यश द्यावे. यात तू आम्हास यश द्यावे. हे राज्य व्हावे, हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. ही तर श्रींची इच्छा. रायरेश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची गोडदोड सुरू झाली. तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. पुढे मुरुंब देवाचा डोंगर, कुवारी गड, सुभान मंगल, कोंढाणा, शिरवळचा किल्ला, पुरंदर आणि 12 मावळ स्वतंत्र झाला. पुढे राजांनी पराक्रमाने जावळी देखील घेतली. परंतु त्यानंतर स्वराज्यावर ओढवले भले मोठे संकट. ते संकट म्हणजे अफजल खान. आईच्या नावाचा गोंधळ मांडीला, गोंधळाला ये आई, गोंधळाला ये आई, गोंधळाला ये. नवरूपाची नवलाई आज बसली सिंहासनी, आदिनायक तू भवानी सारस्वतीची जननी. नवरूपाची नवलाई आज बसली सिंहासनी, आदिनायक तू भवानी सारस्वतीची जननी. आज गोंधळ मांडला ग, आज गोंधळ मांडला न माझ्या माय माऊलीचा हाग. 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 हळद कुंकूचा मळवट कपाळी भरला, साडी चोळी धन आईचा शृंगार सजला. हळद कुंकूचा मळवट
कपाळी भरला साडी चोळी आईचा शृंगार सजला ज्योतीला लग्न करा तुझा गाभारा सौभाग्याचं लेण माऊली दे ग तू आम्हाला भावनेशी भावनेशी संकटकाळी शक्ती रूपदाता गोंधळ मांडला माझा माय माऊली जाग्या गोंधळ मांडला माझा माय माऊली जाग्या प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी तृतीयं चन्द्रखण्डेति पुष्पाण्डेति चतुर्थकं पञ्चमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनीति च सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमं नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गा प्रकीर्तिता ॐ आई तुझ्या गचरणी आभाळ भरली येऊन विसावले देवाधिकाचे संकट झाली ग हवली तुझ्याच कृपेमुळे नाद झंकार तू सारा संसार तू नाद झंकार तू सारा संसार तू तुझ्या पायाशी आभाळ राहू दे आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे ईश्वरी आई जगदंबे ईश्वरी आई जगदंबे ईश्वरी आई जगदंबे शिवबा शिवबा दमलास का रे? कोण कोण बोलले? तुझी आई भवानी. आई भवानी? बाय शिवबा, तुझा पराक्रम, तुझी बुद्धी चातुर्य, गोर गरिबांप्रती तुझ्या मनात असलेली कणव, दया आणि रयतेच्या सुख समाधानासाठी तुझी धडपड पाहून मी प्रसन्न झाले. तुझ्या स्वराज्य स्थापनेच्या आगळ्या आणि अभूतपूर्व यज्ञास आशीर्वाद देण्यासाठी मी आले आहे. यशस्वी हो शिवबा, लोककल्याणकारी जाणता राजा हो. तुझ्या शक्ती आणि युद्धकलेवर माझा विश्वास आहे. त्यात भर घालण्यासाठी, तुझी शक्ती वाढवण्यासाठी ही तलवार मी तुला भेट देते आहे. घे ही तलवार आणि अंत कर अन्याय अत्याचाराचा. हिंदवी स्वराज्यासाठी तुला माझे आशीर्वाद आहे. माते, आज मी धन्य झालो. तुझ्या दर्शनाने मी धन्य झालो माते, मी धन्य झालो. सरर होलिका जले शत्रु राहु में मिले हमने, जब जब शमशीरें ताने है माए भवानी. उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने, बात यही मन में ठाने है माया भवानी. अब हर एक दिन स्वराज का त्योहार है. अब ये शीश नाज पे तेरी लाज हम रखे, तेरे कर्ण की जगत मां जगदंबे है माया भवानी.
शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यानं फुटला घाम, याला कोण घालील यस्सेने, दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार, कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नाव त्याचं अफजल खान. या नाव त्याचं अफजल खान. जिता जागता जणू सैतान. कान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. कौतिक झालं दरबारात. खान निघाला मोठ्या गुरमीत. राज घात झाला, राजा घात झाला. त्या अफजल खानानं तुम्हाला मारण्याचा विडा उचलला. राज येऊ दे. आई भवानी आणि आऊसाहेबांच्या आशीर्वादाचं बळकट कवच आहे आमच्याकडे. येऊ दे त्या अफजल खानाला. एकदा त्याची भेट घेऊच आम्ही. निरोप धाडा त्या अफजल खानाला. म्हणावं शिवाजी येतोय भेटायला. जय भवानी, जय शंकर. जय भवानी, जय शंकर. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. अरे दुश्मन असू दे, गनीम असू दे, किती मी हुशार. अरे दुश्मन असू दे, गनीम असू दे, किती मी हुशार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार. हे लागला पार, लागला पार. अरे लागला पार, लागला पार. हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार. अरे मग काय गड हो, क्यों बसला हाय ना गनीम. येढा मांडून आलंय. आणि मुघलांनी नजर वाकडी. मग राजानं काय केलं, काय केलं. राजांनी आता युगत अरे युगत मांडली. युगत मांडली, युगत मांडली. युगत मांडली, युगत मांडली. अरे युगत मांडली, राजांनी युगत मांडली. त्याचं घोडं दळ पायदळ, फौजा फाटाला ये बक्क. अंगी 10 हातीचं बळ, वाहणारा कापी चुळचुळ. वाटेत भेटेल त्याला चिरडी, किर्तीत खानाची सेना निघाली. गावं लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणींची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा. काय म्हणालात रायबा. मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72
परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा त्यो छावा. बाळासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजय टिळा लावूनच परततील. वाघिणीचा त्यो छावा तथास्तु. गनिमाला कसा ठेचावा डोक्यात नेहमी कावा भेटीचा भांडा सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानाने हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची आणि त्यासी नाही जाणीव शक्तीची आणि करील काही कल्पना युक्तीची हजी जी जी शिवबाच्या संगती राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ. खान हाक मारी तो हसरी रोखून नजारा गहिरी जिल्हाटी खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खानाचा अभिमान मान्याला कट्यारीचा वार त्यानं केला. खर आवाज झाला चिलखत होतय अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान यडबडला. इतक्यात महाराजानं पोटामंदी पिचवा ठेकेला वाघ नखाचा मारा केला. टरा फाडलं पोटाला. टाळा गेला खानाचा कोटळा. भाई रे आला जी. आइए भाई राजे, खुशामदीद, बैठिए। नमस्कार। पहले तो आपसे ये कहना चाहेंगे निजाम जी कि हम कोई राजा नहीं है, केवल छत्रपति शाहू के सेवक हैं। पर लोग तो यही कहते हैं कि बालक छत्रपति है पर चालक तो उनके पेशवाई है। लीजिए शरबत तो शर्माइए। शुक्रिया।
हम केवल आपके मीठे शब्द सुनने आए। हम तो अक्सर इतिहास लिखने वालों से ये कहते आए हैं कि मराठा सल्तनत में अगर छत्रपति शिवाजी और शंभू राजे के बाद कोई है तो वो सिर्फ बाजी ही बाजी है, बाकी तो सब बाजी है कर लो इसे। हमने कहा इसे कैद कर लो। कमाल है, हमारे आदमियों से ही कह रहे हैं कि हमें कैद कर लो। आपने जो आदमी भेजे थे हमें लेकर आने के लिए, उन्हें शायद हमारा शामियाना और पसंद आ गया, वहीं के वहीं रह गए। ये मत भूलिए पेशवा, यही ना कि आपके छावनी के पीछे आपकी सेना खड़ी है, 20,000 सैनिक, 2,000 घोड़े और कुछ हाथी। लेकिन जो आप नहीं जानते हैं निजाम जी, वो ये है कि उनके पीछे 40,000 मराठा सैनिक नंगी तलवार लेकर खड़े हैं, जो हमारे एक इशारे पर आपकी पूरी सेना को बर्बाद कर सकते हैं। साडेतीनशे वर्षानंतर रयतेच्या स्वप्नातील स्वराज्य साकार झाले आणि अशा रयतेच्या कंस पर जय शिवराज है।